आत किती वाजता घेतलं होतं? 7:00-7:30 पर्यंत आत घेतला त्यांनी. हा. मग आत बसून पहिले फॉर्म दिला त्यांनी. हा हा. मग तो फॉर्म वगैरे भरायला लावला. डॉक्युमेंट वगैरे गेटवर तिथे ऍडमिट कार्ड आणि आधार कार्ड लागते फक्त. दोनच चेक करताय का? हो. बाकी काहीच नाही गेटवर? बाकी काहीच नाही. मग एंट्री देते. बर. हा, पुढे? मग आत गेल्यानंतर एका हॉलमध्ये बसवते ते. हम्म. हॉलमध्ये आपल्याला फॉर्म देते. हा हा. फॉर्म दिल्यानंतर तो फॉर्म भरायचा. हम्म. मग तिथून ते डीव्ही साठी मुलांना घेऊन जाते. डॉक्युमेंट अच्छा, व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लगेच? हो. डॉक्युमेंट मध्ये काय काय चेक केलं? डॉक्युमेंट मध्ये डोमसाईल हा. आणि ज्याचं मराठा कास्ट आहे ते. अच्छा. मराठा कास्ट म्हणजे सर्क्युलर डेटच्या आधीचं पाहिजे. हा, क्रुशियल डेट आपलं. हो. हो, फॉर्मच्या अगोदर. हो, फॉर्मच्या अगोदर. हो. अजून आणि नंतर आणि असणारे होते का कोणी? काय झालं? नंतर असणारे क्रुशियल डेटचे काही हा होते का विद्यार्थी तुझ्यासोबत? हा त्यांनी सांगितलं, पण ते म्हणे की क्रुशियल डेटच्या आधीचं पण आहे, पण ते घरी आहे म्हणे. त्यांना सांगितलं की त्यांना 4 दिवसाचा वेळ दिला हा. आणि मग त्या दिवसात ते घेऊन या तुम्ही, असं सांगितलं त्यांना. अच्छा अच्छा, म्हणजे वेळ देताय भाऊ, काही प्रॉब्लेम हो. असेल डॉक्युमेंट हो. मध्ये तर डॉक्युमेंट डायरेक्ट काही रिजेक्ट नाही करत आहे? नाही 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 4 हा. दिवसाचा टाइम देते. अच्छा, अजून काय डॉक्युमेंट घेतले? त्यानंतर 10वीचं मार्कशीट. हम्म. बस आधार कार्ड आणि तेच. अच्छा, हेच सर्व. आणि डॉक्युमेंट मध्ये म्हणजे स्पेलिंग मिस्टेक नको काही. आधार कार्डवर वेगळी आणि टेन्थ सर्टिफिकेटवर वेगळी, असं काही नको. काहीच ऍड्रेस मध्ये पण नाही, नावामध्ये नाही पण नाही नाही? नाही नाही काहीच मिस्टेक नाही? नाही. अच्छा, सेम पाहिजे. हो फॉर्म वरली चेक करत असेल ते? हो हो. हा. मग पुढे डॉक्युमेंट झाल्यावर? डॉक्युमेंट झाल्यानंतर मग तर 2-3 वाजेपर्यंत बसवून ठेवलं त्यांनी. दुपारच्या? हो बाप, खूप वेळ झालता मग. हो. हा, मग? कारण की एक मुलाचं डॉक्युमेंट चेक करायचं असतं ना. हा हा. तर किती 2 ते होते 3 विद्यार्थी टोटल कॉलिंग वगैरे? कॉलिंग तर 100 मुलांची असते हा. आणि त्यापैकी 77 प्रेझेंट होते. 77 चालते का? 77 आले होते. अच्छा, खूप त्यात मग म्हणजे absent. मुली वेगळे होते, 25 मुली वेगळे होते. नाही, पण ते वेगळंच असलं. 100 बॉईज होते टोटल? हो हो. 100 हा, बॉईज पण म्हणून मग 77 मुलं हा. प्रेझेंट होते. अच्छा. हो. मग पुढे 3 वाजेच्या त्यानंतर नंतर? 3 नंतर मग आम्हाला ते एक बसमध्ये बसवलं. हा. तिथून मग बाहेर लॅबला घेऊन गेले. अच्छा, म्हणजे लांब हा. होते की बाहेर होते की लॅब? हो. 2-2.5 किलोमीटर तिथून लांब होते. अच्छा, कॅम्पच्या बाहेर आहे का तिथेच? कॅम्पच्या बाहेर आहे. बाहेर आहे कॅम्पच्या का? बाहेर. अच्छा, हो. हॉस्पिटल आहे का काही? हॉस्पिटल लॅब आहे ती. ब्लड अच्छा युरिन चेक करण्याची. अच्छा, काय नाव वगैरे काही? ते लॅबचं काही नाव नाही येणार. नाही का? बरं बरं. नाही, नाही. मग ते मग? झाल्यानंतर ते ब्लड युरिन चेक केलं. हा. चेस्टचा एक्सरा काढला. हम्म. तिथून आल्यानंतर मग तिथून आल्यावर 6-7 वाजून गेले आम्हाला. अच्छा. हो. मग त्यांनी ते फॉर्म वगैरे जमा केले आणि सांगितलं की उद्या सकाळी 7:30ला या. बॉडी चेकअप साठी? हो. हा. मग? 7:30ला आल्यानंतर परत त्यांनी तो मेडिकलचा फॉर्म भरला. हम्म. आणि माझी तर पहिलीच बॅच होती. किती फॉर्म किती भरला. बॅच केलती मग? 77 मुलं म्हणजे पहिली बॅच 25 मुलांची होती. हा. दुसरी पण 25 आणि राहिले बाकीचे मग ते तिसरी बॅच मध्ये होते. अच्छा 3 अच्छा. बोर्ड आहे ना तिथे मेडिकलची. हा हा. हो. अच्छा, हा. 27 मुलं समजा नंतर? हो. मग आधी त्यांनी फॉर्म वगैरे भरून घेतला. मग त्यानंतर बसवलं एका रूम मध्ये. तिथून मग ते डोळे चेकअप साठी हा. बोलवलं. म्हणजे पहिला जो पॉईंट चेक झाला तो 6/6 चा झाला. 6/6 केला का? हो हा. चार्ट वगैरे दाखवला असेल? हो हो हो. कोणता चार्ट वगैरे आहे का ध्यानात तुझ्या? तो मला तर तो AOX वालाच दाखवला होता. त्यात हो पण का? ती लास्ट वाली लाईन. कोणती? 6/6? लास्ट वाली जी लाईन आहे ती. 6/6 ची? हो. अच्छा अच्छा, मला चार्ट त्या- पाठवशील ना व्हॉट्सअपला? हो हो हो. हो. तो लास्ट वाली लाईन जी आहे ती लास्ट वाली VXMYTUH ही लाईन आहे अच्छा, लास्ट वाली. म्हणजे पूर्ण चार्ट वाचावं लावत होते नाही नाही का नाही नाही. मधामधात? आधी आधी जी लास्ट वाली लाईन जर वाचली तर त्याला वरचं काही विचारत नव्हते. अच्छा, पण म्हणजे जर त्यांनी लास्ट वाली लाईन नाही वाचली तर त्याला म्हणजे डाऊट झाला तर तो पूर्ण चार्ट दाखवत होता मग. हो का? हो. अच्छा, लास्ट ज्याच्यावर डाऊट लाईन आहे तो. वाचा म्हणत होता का पहिला? हो हो हो. अच्छा अच्छा, हा. ज्याच्यावर डाऊट आहे तो मग त्याला तो जास्तच तपासत होता. हम्म. ते झाल्यानंतर मग एक मुलाचा चेक केला 6/6. 6/6 मध्ये 6/6, हा. काही 2 मुलांना पॉईंट भेटला आमच्या बॅच मध्ये. अच्छा. हो होताच का त्यांना मुळात? हो हो होतात. अच्छा. हो. मग पुढे कोणता पॉईंट त्यानंतर केला? मग कलर ब्लाइंड चेक झालं. हा, कलर ब्लाइंडनेसच्या प्लेटी किती दाखवल्या? ते पूर्ण पुस्तक दाखवते. 3 पूर्णच वेळा दाखवल्या? दाखवते. हो. हो का? एकदा राईट घेऊन जाते, मग परत उलट वाचवते हो आणि का? एकदा कुठून पण म्हणजे कुठून पण उघडते. अच्छा, म्हणजे कोणतं पेज काढून दाखवता? ते आपल्याला पण माहित नाही ते कोणतं पेज काढतील असं. अच्छा अच्छा. हो. मग नंतर?
ते झाल्यानंतर मग त्याच्यात किती काटले? आमच्या ग्रुपमध्ये एका मुलाला डाऊट आला होता, त्याला हम्म. दिलाय वाटतं 1 पॉईंट कलर हो, व्हिजनचा. कलर 25 मुलांमध्ये फक्त एकच होता. अच्छा. हम्म. तो ते झाल्यानंतर मग आपलं जी फिजिकल ऍक्टिव्हिटी असते ना खालची, हा हा. ट्रायंगल, नॉकनी, हा हा. व्हेरिकोस वेन्स, हम्म. ते तपासलं. व्हेरिकोस वेन वगैरे उड्या वगैरे मारा लावल्या होत्या हो, का? उड्या मारायला लावल्या होत्या. त्यात किती एक वेळ मुलाला एक पॉईंट दिलाय. साधारण नाही. उड्या साधारण वगैरे 2-2.5 मिनिटं. 2-2.5 मिनिटं. मारत लावल्या होत्या? हो. हा, त्याच्यानंतर ते जास्त दिसतं ना. हो. मग त्याच्यात किती जणाला दिलेत? त्यात एक मुलाला पॉईंट दिलाय. एका मुलाला आहे का? हो. अच्छा, रिमेडियल. व्हेरिकोस वेन्स. हो. कॅरी अँगल वगैरे पट्टिंग केलं का कसं? ट्रायंगल म्हणजे त्याला डाऊट वाटला त्याला पट्टी लावत होते त्या हाताला. हो का? त्याच्यावर डाऊट आहे त्याला. हा. बाकी नॉर्मलच चेक करत बाकी होते? नॉर्मल ठेव. हो का? ते त्याच्यात फ्लॅट झाल्यानंतर फूट मग वगैरे? फ्लॅट फूट पण चेक केला. फ्लॅट फूट मध्ये कोणाला पॉईंट नाही भेटला आमच्या ग्रुपमध्ये. हो का? मग ते झालं? ते झाल्यानंतर 2-2.5 वाजता त्याने एक ब्रेक घेतला. हम्म. ब्रेक घेतल्यानंतर मग ते काय लंच वगैरे गेले. हम्म. तिथून आल्यानंतर मग आमचा बघा ENTचा पॉईंट बाकी होता. हात, कान, डोळे, हा दात. हा. ते झाल्यानंतर मग त्याने एक मुलाला बोलवलं. डोळे चेक केले, कान चेक केले, नाक चेक केला. संध्याकाळी मग 7 वाजेपर्यंत पूर्ण मेडिकल केलं. अच्छा. हो. बाकीचे मग पॉइंट वगैरे पर्सनल? DNAचा पॉईंट दिलाय एक मुलाला. दिलाय का? हो. अच्छा, टॅटू वगैरे काही? टॅटूचा तर पॉईंट दिला नाही. नाही पण का? ज्याचा टॅटू आहे त्याला तर देते ते पॉईंट. हो का? हो. ज्यांनी रिमूव्ह वगैरे केलेला आहे त्याला? रिमूव्ह जर केला असेल आणि जास्त जर म्हणजे दिसत नसेल हा. तर काही विषय नाही. पण जास्त जर ते स्किन जर कधी हे असेल तर त्याला पॉईंट देते ते. होतं का तुमच्या बॅच मध्ये होतं कोणी नाही, तसं? टॅटूला एक पण नव्हतं का? नव्हता. बरं. मग नंतर? नंतर मग 7-7:30 वाजेपर्यंत बसवून ठेवलं त्यांनी. मग जे म्हणजे रिमेडिकलला आहे त्यांचा ते वेगवेगळे फॉर्म बनवत होते आणि त्या मुलांना नाव पुकारून वेगळ्या साईडला बसवत होते. अच्छा, मग तुम्हाला हे कधी दिलं, रिझल्ट कधी दिला? मग 25 मग 8-8:30 वाजेपर्यंत त्यांनी 25 मुलांमधून 15 मुलांना साईडला काढलं. अच्छा. आणि 10 मुलं ना साईडला काढलं. आणि त्या 10 मुलांना सांगितलं की तुम्ही मेडिकल फिट आहात म्हणून. हा. आणि 15 मुलांना रिमेडिकल दिलंय. अच्छा, 15ला दिलं का? हो. तोच रेशियो आहे समजा. हम्म. बाकीच्या तू फर्स्ट डॉक्टरकडे होता का? हो, पहिल्याच डॉक्टरकडे. अच्छा, बाकीचे काही सेकंड थर्डचे काही माहिती? नाही. त्याच्यात किती सेकंडचा फिट झाले, काय झाले? टोटल माहिती आहे ते सेकंड मध्ये. टोटल 77 मुलांपैकी 30 मुलं फिट झाले आणि 47 मुलांना रिमेडिकल दिलंय. बापरे, खूप जास्त रेशियो मग नाशिकला हो. होता. हो. म्हणजे आणि ते 50-60% पण नाही ना तो फिटचा? नाही. जो सेकंड डॉक्टर आहे ना तो मुलांना युरिन मध्ये जास्त हे देते. युरिनला? हो. अच्छा, सेकंड डॉक्टर. हो. युरिनला तुमचा पहिल्याच दिवशी घेतला असेल समजा ते? हो, पहिल्याच दिवशी. हो का? अजून काही डॉक्टर कसे वाटले तुला? डॉक्टर तर काही नाही. जो आमचा डॉक्टर होता तोच थोडा हार्ड होता आणि डीपली चेक करत होता. हा. जे बाकी 2 होते ते एवढे म्हणजे करत होते चेक पण फास्ट घेत होते. अच्छा, नाही तसंच वाटतं सर्वांना, जे आपला डॉक्टर राहतो तोच हार्ड वाटतो. तिथे म्हणजे 4 बोर्ड आहेत त्यापैकी एक डॉक्टर आलेला नाहीये. मला वाटतं एक लेडीजचा डॉक्टर असेल. अच्छा. हो. मग लेडीजचा नाही चेक केला का? नाही, त्यांना डेट दिली होती. 18 तारखेला बोलावलं होतं परत. अच्छा, काही असेल मग त्यांचे प्रॉब्लेम. त्याच्यानंतर स्टाफ वगैरे, डॉक्टर वगैरे व्यवस्थित वाटले का? एकदम व्यवस्थित चान्स आहे. वगैरे देत होते का डबल काही जर मग चुकलं? पॉईंट भेटल्यानंतर परत एकदा चेक करत होते की याला आहे का खरंच पॉईंट असं म्हणून. हा, म्हणजे कन्फर्म करत होते. हो. हा. आणि जे डॉक्टरचे असिस्टंट आहेत ते पण भारी आहेत. हो का? काही विषय नाही. हो. सपोर्टिव्ह वगैरे सर्व हो, सपोर्ट. वेगळं काहीच विषय नाही. हा. जे नवीन मुलं जातील त्यांच्यासाठी काही कुठे त्यांना तर काळजी घेतली पाहिजे काय? त्यांना असं सांगायला इच्छितो की तिथं आहे ना म्हणजे असं घाबरून नाही जायचं काही. कारण की विषय कसा असतो, मुलं घाबरून बीपीचा पॉईंट घेतात. कारण की मुलांना बीपीचा पण पॉईंट लिहून देते. हाय होऊन जाते मग. हो. ज्याला काही अजून? पॉईंट नाही तो तर निघणारच आणि नेईल. हा. पण ज्याला पॉईंट आहे तो तर सापडणारच आहे. काही विषय नाही. हा, ते तर आहेच म्हणा. हो. बाकी सगळे पॉईंट रिमेडिकलला पण सॉल्व्ह होतात. फक्त मेजर पॉईंट नको. अच्छा, रिमेडिकल किती दिवसानंतर दिलं त्यांना? लगेच उद्या बोलवलंय. पण त्यांचं लगेलग होत नाही. लगोलग नाही होते. कारण की ते जे पुढचे मुलं आहे ना वेटिंगचे, हा. त्यांचं झाल्यानंतरच हे मागच्या मुलांचा नंबर लागत. मग तिथं 2 दिवस बसावं लागेल नाही तर 3 दिवस बसावं लागेल. अच्छा, पण लगेच दुसरा दिवस देऊन टाकताय? हो, दुसऱ्या दिवशी या तुम्ही असं सांगताय. अच्छा, म्हणजे 2 दिवस तरी भेटत असेल ना रिमेडिकलला? हो, म्हणजे जोपर्यंत म्हणजे ते आदल्या दिवशी लगेच बोलवते. बॅकचे मुलं जवळ क्लिअर होत नाही
हा तोपर्यंत तोपर्यंत त्यांचा आपला नंबर नंबर लागेल, नाही लावत. तोपर्यंत तिथे मग ते 2 दिवस लागणार नाही तर 3 दिवस लागणार. अच्छा अच्छा. तोपर्यंत तिथे बसावं लागणार त्यांना. हा हा. आणि रीमेडिकल कुठे होत आहेत नाशिकचे? तिथेच आहे ना, तिथेच आहे रेमेडिकलचा बोर्ड पण. त्याच ठिकाणी? हो त्याच ठिकाणी. अच्छा अच्छा. हो. अजून काही काळजी मुलांना? बस तेच की तिथं घाबरून नाही जायचं की असं. कारण की पहिले तर थोडं वाटतंच माणसाला. हा हा. आणि ज्याला काही पॉईंट नाही त्यांचा काही विषयच नाही. हो ते पण आहे. घाबरून ज्यांना कारण पॉईंट नाही ते मुलं घाबरायचं काही कारणच नाही हो ना. हो. कारण की मुलं घाबरून पॉईंट घेते ना तिथे. हा हा. ब्लड प्रेशरचा दिला का कोणाला तुमच्याचा? नाही ब्लड बीपीचा दिलाय वाटतं. दिलाय 2 का? मुलांना पॉईंट दिलाय बीपीचा. हो का? तो काही त्यांना सांगितलं नॉर्मल आहे पाणी म्हणा ते. पाणी पिऊन आणि त्यांना परत युरिनसाठी म्हणजे करून यावं तुम्ही युरिन परत चेक केलं. हा हा. बट दिलाय त्यांना पॉईंट. अच्छा. हो. अजून डॉक्युमेंट वगैरे मध्ये काही प्रॉब्लेम नाही कोणाला? का नाही होता नाही. काही प्रॉब्लेम म्हणजे कोणाला? जो असेल तर मग देता येईल त्यात टाइम 4 दिवसाचा. नाही तुझ्या ग्रुपला वगैरे काही होता का जे तू सांगू शकतो मुलांना? म्हणजे जे जे बाहेरचे मुलं आले ना ते आपलं युपी बिहारचे अच्छा. अदर त्यांचे स्टेटचे. डॉक्युमेंटवर त्यांना डाऊट आला ना मग हा. त्यांना काढत येते बाहेर. हो का? कारण की ते फेक डोमिसाईल बनवून आणताय ना. ते तर फेकच बनवताय पण मग हो हो. त्यांना तरी त्यांनी चेक केलं पाहिजेत व्यवस्थित तिथं. हो हो. नाही ते डॉक्युमेंट मध्ये तर काहीच हे करत नाही ते. डॉक्युमेंट स्ट्रिक्टली चेक करत आहे. हो का? हो. काही प्रॉब्लेम नव्हता कोणाला तुमच्यामध्ये डॉक्युमेंट मध्ये? नाही नाही आमच्या ग्रुपमध्ये काहीच होता नव्हतं. पण त्यांना दिलाय ना वेळ मग. स्पेलिंग हो. मिस्टेक कोणाचं काही स्पेलिंग दिलाय मिस्टेक त्यांना टाइम. होत्या का? हो हो. अच्छा ते काही नीट होऊन जातं म्हणा ते. हो. चालतंय भाऊ मग धन्यवाद रिव्ह्यू दिल्याबद्दल. हो हो. हो ठीक. वेलकम.